साधारण 25 mg, 50 mg आणि 100 mg आणि कुणासाठी योग्य आहे. विशेषतः इरेक्शन न येणं, न टिक तर उपचार घेण्याची गोष्ट आहे. समस्येच्या गोंधळात असतात. लैंगिक समस्या ही लाज वाटण्याची गोष्ट नाहीये. आजकाल अनेक पुरुष लैंगिक आरोग्याशी संबंधित समस्येच्या गोंधळात असतात. विशेषतः इरेक्शन न येणं, न टिकणं. अनेक जण सिल्डेनाफिल या नावाच्या औषधाबद्दल सुद्धा ऐकतात. पण सिल्डेनाफिल नेमकं काय आहे? ते कसं काम करतं? सुरक्षित आहे का? आणि कुणासाठी योग्य आहे? यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात? हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून रुग्णांच्या सेवेत आहे. गेली 40 वर्ष ते मार्गदर्शन करताय. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नगर, नाशिक अशा शहरात त्यांच्या शाखा असून संभाजीनगरला मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात. मुंदडाजी असं सांगतात की सिल्डेनाफिल हे इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी वापरलं जाणारं औषध आहे. हे औषध शरीरातील रक्तवाहिन्या रिलॅक्स करून लिंगामध्ये रक्तप्रवाह वाढवतं. त्यामुळे सेक्शुअल स्टिम्युलेशन असताना इरेक्शन येण्यास मदत होते. भारतात सिल्डेनाफिल वेगवेगळ्या ब्रँड नावाच्या उपलब्ध आहेत. यामध्ये वायग्रा हा ब्रँडेड पर्याय आहे. तसेच मॅनफोर्स, स्टेलॉंग, सिल्डेग्रा, पेनेग्रा आणि सुहाग्रा हे लोकप्रिय जेनरिक ब्रँड्स आहेत. सिल्डेनाफिल साधारण 25 mg, 50 mg आणि 100 mg या स्ट्रेंथ मध्ये उपलब्ध असते. डॉक्टरांच्या मते साधारणतः तुम्ही सुरुवात जो आहे तो 50 mg पासून करू शकता. इंटरकोर्सच्या मध्ये 30 ते 60 मिनिटं याचा जो आहे तो तोंडावाटे घ्यायचा असतो. हे औषध दररोज एकदाच आणि गरज असेल तरच तुम्हाला घ्यायचं आहे. सिल्डेनाफिलचा जो प्रभाव आहे तो साधारण 4 ते 6 तास टिकतो. मात्र हे औषध आपोआप इरेक्शन देत नाही. सेक्शुअल अराउजल आवश्यक असतो. हे लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. किमतीबाबत बोलायचं झालं तर जेनरिक सिल्डेनाफिलची जी किंमत आहे साधारण 40 ते 150 पर्यंत प्रति गोळी जाऊ शकते. तर ब्रँडेड वायग्रा तुम्ही घेतला तर 400 ते 700 प्रति टॅबलेट इतका असू शकतो. 4 गोळ्यांच्या जेनरिक पॅकेटची जी किंमत असते ते 150 ते 600 दरम्यान इतकी तुम्हाला मिळू शकते. डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात की सिल्डेनाफिल हे सुरक्षित औषध असलं तरी स्वतःहून घेणं टाळलं पाहिजे. कारण हृदयविकार, ब्लड प्रेशर, त्यासोबत डायबिटीज किंवा इतर औषधं तुम्हाला जर सुरू असतील तर तुमच्यासाठी हे धोकादायक होऊ शकतं आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे. लैंगिक समस्या ही लाज वाटण्याची गोष्ट नाहीये, तर उपचार घेण्याची गोष्ट आहे. योग्य मार्गदर्शन आणि योग्य औषधं ही समस्या नक्कीच सोडवू शकतात. मात्र हा व्हिडिओ केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने केला आहे. कोणतेही औषधं घेण्याबाबत तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर करा. त्यासोबतच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.